पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांचे विकासात मोठे योगदान आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते. आपल्या आई वडिलांच्या त्यागाचा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्याचे ध्येय बाळगले पाहिजे, असे आवाहन मान्यवर संपादकांनी केले. विविध क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आज सकाळी पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, दैनिक सुराज्याचे संपादक राकेश डोळले, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने, फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे, दैनिक जनसत्तेचे संपादक सरदार अत्तार, दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे, दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, इन न्यूज चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्या पवार, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी धर्मराज काडादी म्हणाले, नको त्या लोकांना प्रसिद्धी दिल्याने शहर विकासाऐवजी भकास झाले. प्रश्न जैसे थे राहिले. चांगल्या कामांची प्रसिद्धी आवश्यक आहे. आज शहराचा पाणी प्रश्न कायम आहे. सोलापूरचा पुण्यासारखा विकास व्हायला हवा होता, परंतु तो होताना दिसत नाही. पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. तेव्हा सर्व संपादक ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास शहर जिल्ह्याचा विकास होईल. पत्रकारांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन श्रमिक पत्रकार संघाने स्तुत्य उपक्रम राबवल्याचेही काडादी म्हणाले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.